सातारा नगर परिषद निवडणूक 2025 त्याच्या विश्लेषणाच्या अंतिम टप्प्यामध्ये आलेलो आहोत आणि आपल्या मनामध्ये निश्चितपणानं उत्सुकता असेल की एकूणच नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांचं नेमकं काय होणार, किती लीड कोण निवडून येईल आणि त्याच्याबरोबरीनं संपूर्ण जर 25 प्रभागांचा जर विचार केला तर एक्झॅक्टली किती भारतीय जनता पार्टीचे किंवा अपक्ष म्हणा किंवा इतर पक्ष मिळून किती नेमकेपणानं आकडा येईल. तर साधारणपणे आपल्याकडं जी काही आकडेवारी आलेली आहे आणि आपण जो काही विविध प्रभागांचा कानोसा घेतला तर त्याच्या हिशोबानं आता आपण जे काही विश्लेषण करणार आहे किंवा थोडक्यात आपण थोडंसं म्हणूया की आपण एक्झॅक्टफुल थेट असं नव्हे परंतु आपला अंदाज आपण आता व्यक्त करणार आहोत. आणि ते नगराध्यक्षपदाच्या निवडणुकी किंवा एकूण उमेदवारांपासून आपण सुरुवात करूया. त्याच्यामध्ये अभिजित वामन बिचुकले हे दूरदर्शन संच घेऊन उभे होते. त्यानंतर पत्रकार शरद तात्यासाहेब काटकर हे सूर्यफूल हे चिन्ह घेऊन उभे होते अपक्ष म्हणून. त्यानंतर सनी सुनील काटे हे गॅस सिलेंडर घेऊन अपक्ष म्हणून उभे होते. त्यानंतर सुवर्णादेवी नरेंद्र पाटील या एकूणच तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावरती त्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाकडून त्या उभ्या होत्या. त्यानंतर रवींद्र अनंत भंडगे हे कपशी हे चिन्ह घेऊन अपक्ष होते. त्यानंतर गणेश बाळू भिसे हे ऑटो रिक्षा घेऊन अपक्ष होते. त्याच्यानंतर भिसे सागर शरद हे शिट्टी घेऊन अपक्ष म्हणून उभे होते. अमोल उदयसिंह मोहिते हे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत कमळ चिन्ह घेऊन ते पक्षाचे अधिकृत उमेदवार होते. दोन्ही महाराजांचे उमेदवार म्हणून ते उभे होते. आणि त्याबरोबरीनं सुधीर सूर्यकांत विसापुरे सर हे नारळ ह्या चिन्हावरती आपले एक नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नशीब आजमावत होते. आता एकूण जे मतदार होते तर ते मतदार जे सातारा शहरामधले जे मतदार होते ते एकूण महिला त्याच्यामध्ये 74,426 मतदार होत्या. पुरुष 73,848 होते. तर इतर 33 असे मिळून एकूण 1,48,307 हे संपूर्ण शहराचे मतदार होते. आणि त्याच्यामध्ये जे मतदान झालं ॲक्च्युली जे झालं ते 58.54% झालं. म्हणजे टक्केवारी बऱ्यापैकी घसरलेली आपल्याला पाहायला मिळाली. ते 60च्या पुढं गेले असते तर अधिक काहीतरी संघर्ष आहे आणि काहीतरी निश्चितपणानं बदलाकडं संपूर्णपणे शहर चाललं आहे असं झालं असतं. परंतु टक्केवारी 58.54% राहिलेली आहे. त्याच्यामध्ये 42,056 महिलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला तर 44,742 हे पुरुष मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे. तर इतरमध्ये 14 असे म्हणून एकूण 86,812 एवढ्या मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. आता आपण नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या संदर्भामध्ये विचार करत असताना आपल्याला साधारणपणे असं दिसतंय की कुठलीही निवडणूक असेल आणि जर ज्या वेळेला एकापेक्षा जास्त उमेदवार असतात म्हणजे पक्ष सोडून अपक्षांची संख्या ज्या वेळेला जास्त असते त्यावेळेला लोकसभा असो किंवा विधानसभा असो कुठलीही निवडणूक असो तर त्या अपक्षांना काही ना काहीतरी मतं पडत असतात. त्यामुळे झालेल्या मतदानापैकी साधारणपणे 7.5% 8.5% ही मतं ही कायम विरोधामध्ये जात असतात असा आपला अभ्यास आहे. आपल्याला त्या पद्धतीचा अनुभव आहे. आता ही नगरपालिकेची निवडणूक असल्या कारणामुळे त्याच्यामध्ये 1% वाढतो कारण अगदी जे म्हणून अपक्ष असतात ते पण त्यांच्या पद्धतीनं आपले जवळचे बिळचे काय जे असतील त्यांना मतदान करायला भाग पडतात. तर साधारणपणे 9.5% हे पक्ष सोडून इतर जे अपक्ष आहेत तर त्यांच्यामध्ये मतदान विभागणी झाली. आपण असं गृहीत धरलं तर ते 8,247 एवढं मतदान जे आहे 86,812 मधलं तर हे दोन म्हणजे हे जे मेन उमेदवार आहेत म्हणजे तुतारी वाजवणारा माणूस घेऊन उभे असलेल्या सुवर्णादेवी पाटील असतील आणि आपले अमोल उदयसिंह मोहिते असतील की जे कमळ चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत. तर त्याच्यामुळं साधारणपणे आपल्याला असं दिसतंय की सुवर्णादेवी नरेंद्र पाटील ह्या 34.5, 32 किंवा 30 एवढे टक्के मतदान घेतील असा एक प्राथमिक अंदाज आहे. त्यांनी जर 34% मतं घेतली तर त्याची बेरीज ते जे मतदानाची आकडेवारी आपल्याला मिळते ती 29,950 मिळते. 32% त्यांनी एकूण मतदान जर घेतलं तर 27,780 आणि जर 30% मतदान जर त्यांनी घेतलं तर 26,044 मतं त्यांना एवढी पडू शकतात. तेच जर आपण पाहिलं तर अमोल उदयसिंह मोहिते जे उभे आहेत हे ज्यांचे चिन्ह आपल्याला माहिती की कमळ आहे आणि ते दोन्ही महाराजांचे आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत त्यांनी जर 56% मतदान घेतलं तर 48,615 एवढी मतं त्यांना मिळू शकतात. 58% मतदान घेतलं तर 50,351 त्यांना मतं मिळू शकतात आणि
टक्के किंवा 60.5% एवढी मतं जर त्यांनी घेतली तर 52,521 मतदान हे त्यांना होऊ शकतं. आता ह्याच्यामध्ये जर आपण जर सुवर्णादेवी पाटील आणि अमोल मोहिते यांच्यामध्ये जर आपण असं तुलना करायची झाली तर मोहिते यांचा जो विजय आहे तो जर 56% मतं त्यांनी घेतली तर त्या 18,665 एवढ्या मतानं त्यांचा विजय होऊ शकतो. समजा त्यांनी 58% मतदान घेतलं तर लीड जे त्यांना मिळेल ते 22,571 पेक्षा जास्त असेल. आणि जर 60.5% एवढं मतदान त्यांच्या वाट्याला आलं तर 26,477 एवढ्या मोठ्या फरकानं म्हणजे साधारणपणे 20,000 18,000 ते 26,000 त्याच्या अधिक सुद्धा होऊ शकतं. इतक्या फरकानं अमोल उदयसिंह मोहिते हे भारतीय जनता पार्टीचे दोन्ही महाराजांचे उमेदवार आहेत तर ते विजयी होऊ शकतात असं एक आपल्याला या ठिकाणी दिसतंय. आता याच्यामध्ये आपण हे लीड काउंट करत असताना आपण आता एक असं ॲझ्युम केलेलं आहे कारण ज्या काही आपण 25 प्रभागांचा जो आपण सर्वे झाला म्हणा किंवा 25 प्रभागांची जी काही आपल्या हातामध्ये टक्केवारी आली तर त्या टक्केवारीवरनं साधारणपणे काय होऊ शकतं. कारण नगराध्यक्षपदाला उमेदवार सुवर्णादेवी पाटील यांचं कसं होतं की सगळीकडे काही त्यांचंच खाली पण त्यांचे 2 उमेदवार नव्हते असं पण आहे. पण तरीसुद्धा एक इंडिव्हिज्युअली त्यांचं जे काही प्रचार होता तर त्याच्यामुळं त्यांना किती टक्के मतदान मिळू शकतं तर असं ह्यातून आपण हा अंदाज काढलेला आहे. तर त्याच्यामध्ये एक आपल्याला असं दिसतं की अमोल मोहिते यांचा विजय हा अगदी सुसह्य होणार आहे. मोठ्या फरकानं ते निवडून येणार आहेत म्हणजे 18,000 ते 26,000 कदाचित ह्याच्यामध्ये आणि वाढसुद्धा होईल पण एवढ्या मताधिक्यानं त्यांचा विजय होईल. आणि जे 25 प्रभाग आहेत आणि त्या 25 प्रभागामध्ये जे काही उमेदवार उभे राहिलेले होते प्रत्येक प्रभागाचं आपण विश्लेषण केलेलं आहे. साधारण कोण निवडून येईल कोण निवडून येणार नाही किंवा कोणाची शक्यता आहे कुठं काटेकी टक्कर आहे घासून होणार आहे अशा पद्धतीनं जे काही आपण प्रत्येक भागामध्ये त्या प्रभागाविषयी बोललेलो आहोत आपण. पण आता त्याचा जर आढावा एकूण संपूर्णपणे घेतला तर साधारणपणे आपल्याला असं दिसतं की 37 ते 41 हे भारतीय जनता पार्टी कमळ या चिन्हावरती उभे असणारे किंवा एखादं पुरस्कृत असेल त्याच्यामध्ये 37 ते 41 असे उमेदवार हे विजय होऊ शकतात. आणि विरोधकांचं म्हणजे मग ते पक्ष किंवा इतर पक्ष मिळून आणि अपक्ष मिळून जर आपण विचार केला तर कमीत कमी 9 आणि जास्तीत जास्त 13 उमेदवार हे विजयी होऊ शकतात असा आपल्याला साधारणपणे अंदाज दिसतोय. आणि ह्याच्या आधारानं आपण संपूर्णपणे नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांचं लीड काय असू शकेल विजयी उमेदवाराचं लीड काय असू शकेल तर ह्याचा आपण एक अंदाज घेतलेला आहे. अर्थात हा अंदाज आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपण असं काही गृहीत धरतोय की काही अपक्ष जे आहेत त्यांनी चांगला लढा दिलेला आहे किंवा तिथं संघर्ष त्यांनी केलेला आहे असं आपण एक गृहीत धरतोय. कदाचित ते 9च्या खाली पण येऊ शकतात परंतु 9पर्यंत आणि मॅक्झिमम वाढले म्हणजे जिथं अगदी काटेकी टक्कर आहे असं मी म्हणलेलो आहे. एक तर अपक्ष म्हणा किंवा इतर पक्षाचा हा विजय होणारच आहे कारण तिथं कमळ हे चिन्हच नाही आहे तर ते गृहीतच आहे आपल्याला. याच्यामध्ये 3 तर उमेदवार भारतीय जनता पार्टीचे हे बिनविरोध झालेलेच आहेत. पण एकूण जर आपण सगळं बघितलं तर साधारणपणे अपक्ष किंवा इतर पक्षाचे मिळून असे साधारणपणे 9 मॅक्सिमम किंवा 9 ते 13 याच्या दरम्यान निवडून येऊ शकतात. पण भारतीय जनता पार्टीचे मात्र 37 ते 41 म्हणजे कमीत कमी 37 आणि जास्तीत जास्त 41 तर असा हे एक आपला भूमिशिल्प डिजिटलचा जो काही एक ज्याला आपण एक्झिट पोल म्हणूया किंवा आपण जे काही हे सगळे आकडेवारी आल्यानंतर त्याच्यातनं जो काही आपण जो अभ्यास केला आपण जो अंदाज बांधलेला आहे तर त्याप्रमाणे हे होतं. म्हणजे अमोल उदयसिंह मोहिते हे साधारणपणे 18 कमीत कमी 18 आणि मॅक्झिमम 26+ एवढ्या मताधिक्यानं त्यांचा विजय होईल असं आपल्याला दिसतंय. तर एकूणच भारतीय जनता पक्षाचे 37 ते 41 हे नगरसेवक हे विजयी होताना आपल्याला दिसत आहेत. आणि विरोधकांचे म्हणजे काही अपक्ष किंवा इतर पक्ष अनेक आहेत. म्हणजे इथे शिवसेना दोन्ही शिवसेनेचे उमेदवार उभे आहेत. इथंच राष्ट्रवादी काँग्रेसचे काही उमेदवार या ठिकाणी उभे आहेत शरदचंद्र पवार या पक्षाचे. त्याच्याबरोबरीनं मशाल चिन्ह घेऊन उभाटा शिवसेनेचे पण काही उभे आहेत. त्यानंतर हाताचा पंजा घेऊन काँग्रेसचेही काही उमेदवार उभे आहेत. नाही अशातला भाग नाही आहे. पण तरीसुद्धा आपल्याला असं दिसतंय की इथं 37 ते 41 हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी होताना दिसत आहेत. आणि
ज्याला आपण अपक्ष किंवा इतर पक्ष मिळून ते कमीत कमी 9 जास्तीत जास्त 13, तर असा एक साधारणपणे अंदाज आहे. आणि या ठिकाणी अमोल उदयसिंह मोहिते हे नगराध्यक्ष म्हणून मोठ्या मताधिक्यानं विजयी होताना आपल्याला दिसत आहेत. एकूणच आम्ही जे काही विश्लेषण केलं किंवा आम्ही जे काही आकडेवारी आपल्याला दिली त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सखोलपणे अभ्यास करून तो देण्याचा निश्चितपणानं प्रयत्न केला. त्याच्यामध्ये अनेक वर्षांचा माझासुद्धा ह्या संदर्भामधला असणारा अनुभव आणि त्या अनुषंगानं आपण हे करतो आहे. कदाचित काही अंदाज चुकवू शकतात, नाही अशातला काही भाग नाही, पण तरीसुद्धा आपण ह्याला जो काही प्रतिसाद दिलेला आहे किंवा मी एकूण जे विश्लेषण केलं त्याला जो आपण प्रतिसाद दिला त्याबद्दल समस्त सातारकर नागरिकांचं, मतदार नागरिकांचं अगदी मनापासून आम्ही स्वागत करतो, आभारही मानतो. हे जे काही आम्ही एपिसोड जे काही तयार केले आणि आपल्यापर्यंत पोहोचवले, तर भूमिशिल्प डिजिटलला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करावं, आपले जे व्हिडिओ आहेत ते शेअर करावेत आणि सबस्क्राईब करावेत, अशी एक पण मी विनंती आपल्याला जाता जाता करेन. आणि आता ज्या वेळेला 21 तारखेला निवडणुकीचा निकाल येणार आहे, तेव्हा निवडणुकीच्या निकालानंतर आपण निश्चितपणानं ह्याचं ताळा बघणार आहोत की आपला अंदाज किती बरोबर होता किंवा किती चुकला. ह्याचं पण विश्लेषण आपण त्या दिवशी निश्चितपणानं करूच. 21 तारखेला जसे निकाल येतील त्या पद्धतीनं आपण त्यावेळेला त्याच्यावरती भाष्य करू. पण मला असं वाटतं की हा निकाल जो आहे हा फारसा बदलणार नाही. याच पद्धतीनं आपल्याला हातामध्ये आपल्या ह्या निवडणुकीचे निकाल येतील. आपण केलेल्या सहकार्याबद्दल आणि मोठ्या प्रमाणामध्ये दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी भूमिशिल्प डिजिटलच्या वतीनं आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. आणि पुन्हा एकदा आपल्याला एक आवाहन करतो की भूमिशिल्प डिजिटलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तेच आम्ही जे काही कष्ट घेतले त्याच्यासाठी आम्हाला ते एक बळ देणारं असं निश्चितपणानं ठरेल. तेव्हा आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.